जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, गुडघ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करायचं? गुडघे. कारण सर्वात अगोदर आपल्याला जे म्हातारपण येत असतं ते आपल्या पायांकडनंच येत असतं, बरोबर? तर त्यासाठी काय करायचंय बघा. सर्वात पहिले दोन्ही पाय जुळवून बघा, असे दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून गुडघे मागे पुढे करणे असे, बरोबर? दुसरा अभ्यास, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही बाजूनी सारखं करायचं. अतिशय सुंदर अभ्यास आहे. गुडघ्याचे स्नायू बळकट होतील, सांधा सुरक्षित राहील, बरोबर? दोन्ही पाय जुळवून केलं. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. अंतर घेऊन बरोबर. त्यानंतर आता पुढचा अभ्यास, दोन्ही हात समोर, अंगठा आत, मुठी बंद, श्वासात घ्यायचा, पायाच्या टाचा उचलायच्या आणि श्वास सोडत सोडत असं अर्धवट बसण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर? किंवा हात कमरेवरती ठेवायचे. श्वास भरताना उठायचं, श्वास सोडताना खाली बसायचं. असा अभ्यास आहे. त्यानंतर बघा, आता पुढचा अभ्यास, दोन्ही हात कमरेवरती, वीरहासन. छोटे छोटे अभ्यास आहे तसे, खूप अवघड नाहीये. पण गुडघ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचंय तर हे करावंच लागेल, बरोबर? आणि मग त्यानंतर पायात भरपूर अंतर आहे, दोन्ही हात समोर आहे, श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. बघा कसं करायचंय. सुरुवातीला थोडं करा, अर्धवट, अर्धाच अभ्यास करा आणि नंतर पूर्ण अभ्यास करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा भाव ठेवायचा नेहमी. इथून जे आपले स्नायू मागच्या बाजूचे किंवा म्हणजे पृष्ठभागातील किंवा पुढच्या भागातील जे स्नायू आखडले जातात आणि त्यांनी गुडघ्यांच्या समस्या यायला सुरुवात होत असते, बरोबर? हे केलं. आता
यानंतर पुढचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित बघून घ्या. यानंतर आपण समजा तुम्हाला काहीच जमलं नाही तर काय करायचं आहे बघा. ह्या ज्या गुडघ्याच्या ज्या वाट्या आहे या वाट्यांना असं आवळण्याचा अभ्यास. मग हे तुम्ही उभं राहूनही करू शकता किंवा बसूनही करू शकता. एक एक अभ्यास 25-25 वेळा, 50-50 वेळा, 100-100 वेळा, 1000-1000 वेळा आपण करू शकतो. जर गुडघ्यांच्या वाट्यांचं अंकुंचन प्रसरण आपण केलं आणि त्यानंतर जर शक्य झालं तर हे आसन करा. ज्या आसनाचं नाव आहे जानु शिरा आसन. उजवा पाय असा समोर, डावा पाय असा वाळून घेतलाय, बरोबर. ह्या ठिकाणी श्वास घ्यायचा आणि श्वास सोडून आपल्या गुडघ्याला उचलून न देता आपलं कपाळ आपल्या गुडघ्यावरती टेकवायचं. म्हणजे हे खालचे जेवढेही स्नायू आहे जे आखडले गेले ते ताणल्या जातं. बघा, करून तर बघा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. जानु शिरा आसन. गुडघा उचलू देऊ नका. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी हा अभ्यास करू नका. कारण याच्यात आपण भरपूर समोर वाकत असतो असं आणि आपलं कपाळ आपल्या गुडघ्यांना लावत असतो. पश्चिमोत्तानासन जसं आपण करतो बस तसंच आहे हे पश्चिमोत्तानासन. गुडघे उचलू द्यायचे नाही. थोडे उचलले जातात आपोआप, कारण खालच्या बाजूला कळ लागते, स्नायूंना ताण पडतो आणि आपोआप असे गुडघे उचलले जातात. तर प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नपूर्वक प्रयत्न करायचा. मी गुडघे न उचलता अभ्यास करतोय आणि वज्रासनामध्ये बसून मागच्या बाजूला वाकायचं. कारण समोर वाकण्याचा अभ्यास केला, पश्चिमोत्तानासन आणि जानु शिरा आसन. तर हे करणं, मागच्या बाजूलाही वाकवलं, हे अत्यंत गरजेचं आहे. सुप्त वज्रासन किंवा सगळ्यात श्रेष्ठ आहे सप्त धातूंना धष्ट पुष्ट करणारा अभ्यास वज्रासनामध्ये मध्ये मध्ये बसा. कधीही जेवण झाल्यानंतर 100% दररोज ह्या आसनामध्ये बसणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर हे सगळं करा जे जे मी तुम्हाला दाखवलं. तुमच्याकडे वेळ आहे, अजून याच्या अतिरिक्त भरपूर अभ्यास आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण मात्र माझी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती आहे का हे एकदम साधं सरळ सहज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं तरी कमीत कमी करा आणि सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, चुस्त राहा, दुरुस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. आवडलं तर लाईक करा, शेअर करा.